गुड मॉर्निंग मित्रांनो. आता झालं आहे आमची सकाळ. आता उठलो आहे आम्ही 9 आय थिंक 10 वाजले वाटतं. तर आता आम्ही चाललो खालती गंगा नदीवरती आंघोळ वगैरे करायला. हे दोघे जणांची अजून सकाळ होते. हा इकडे उठला आहे, तो तिकडे अजून मोबाईलवर टाईमपास करतोय. तर आमचं ब्रश वगैरे झालं, फ्रेश वगैरे आम्ही पूर्ण झालोय. आता कपडे वगैरे घेतो आणि खालती गंगा नदीवरती जातो. थोडं गंगेच्या घाटेवरती बसतो. नंतर मग थोड्या वेळात आम्ही आंघोळ करू, कारण पाण्याचा वगैरे अंदाज वगैरे येऊ, कारण खूपच गार पाणी आहे. तर चला तुम्ही पण. पोचलो आता गंगा नदीवरती. ते पाणी वगैरे बघतो किती गार वगैरे आहे का, आणि मग आम्ही आंघोळ करायला घेतो, कारण जास्त गार असेल तर थंडी जास्त लागेल. आता ऊन वगैरे यायला चालू झालंय. गंगा किनारी बसलो मस्त ना. आता वाट बघतो की कधी अंग हीट होत आहे. हीट झाल्यानंतर मग पाण्यामध्ये येतो, कारण पाण्याचा मी अंदाज घेतला खूप जास्त गार आहे. पाणी उतरला आधी. ट्राय करतो उडी मारायला, पण पाणी एवढं गार आहे. ओ राधे राधे. फायनली माझ्या मित्राने उडी मारलाय पाण्यात. मार आता तूच राहिलायस. गार बघ किती पाणी आहे. थांब. गारटला तो, गारटला गारटला. मस्त आहे. आता मी जातो. आता आमची आंघोळ वगैरे करून झाले. आम्ही आता कपडे वगैरे चेंजिंगला चाललो आहे. कपड्यावरती मग चेंज झाल्यावरती मग आम्ही बघू पुढे कुठे जायचं ते. हे दोघे गारटलेत, मी सुद्धा गारटलोय, कारण मी जास्त आंघोळ केली. A few moments later. तर आता आम्ही फ्रेश वगैरे सर्व झालोय. राहून खालती बघा, परत अंगठा लागेल. तर आता आम्ही चाललोय सर्व फिरायला. जे बाकीचे स्टेशन्स उरलेले आमचे प्लेस ते करतो. थोडं आय थिंक गोदलिया चौक पण आमचं राहिलं आहे. गोदलिया चौक बघतो आम्ही. काशी भैरवनाथचं आम्ही आज प्लॅन करतो की पुन्हा जायचं. त्यानंतर मग विष्णुवनाथच्या इथं आम्ही आज इव्हिनिंगचा प्लॅन करणार आहे, दर्शन वगैरे घ्यायचं. मी चाललो आहे आता हळूहळू काशी भैरवनाथकडे. भैरवनाथकडनं नंतर मग पुढे बघूया कुठे जायचं. आहेत गल्ल्या छोट्या छोट्या. आता इकडून तिकडून तिकडून मॅप लावायला लागणार आहे, कारण रोड नाही माहीत आहे. हेच तर आम्ही हळूहळू चाललो आहे मॅपच्या भरोशावरती. हे आहे आमचं मॅप, आणि तिकडून आम्ही चाललो आहे हळूहळू. बघा 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 हरामी बघ. आम्ही गेलेलो काल भैरवाला, पण तिकडे गर्दी होती. तर आम्ही आता बोललो राहू दे, दुसरीकडे जातो दुसरा प्लेस. नंतर आम्ही आता खायला आलोय. रोहित टेस्ट कशी आहे? टेस्ट नाईस. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करतो आणि पुढच्या प्लेसला वाहतो. काल भैरवाला आम्ही नंतर जाऊ. आता आम्ही धुंडी गणेश विनायक मंदिरचं पण दर्शन घेतलं. काल भैरवाचं काल घेतलंय आम्ही ऑलरेडी. तर आम्ही आता इव्हिनिंगला जर भेटलं तर बघू पुन्हा एकदा, नाहीतर मग आम्ही डायरेक्ट विश्वनाथचं दर्शन घ्यायला जाऊ. आता आम्ही चाललोय गोदलिया. पुढे तुम्ही बघताय तो चौक आहे, तो गोदलिया चौक आहे. इकडे बघा मार्केट वगैरे किती भारी आहे. लाईक आपलं मुंबईचं मार्केट असतं तसं इकडे पूर्ण मार्केट आहे. हा पूर्ण चौराहा आहे गोदलिया चौकचं. कचोडीने पोट नाही भरला. पेरू खायचा बघतोय आम्ही. कैसा है भैया? घे ना, खाओ आपण. एक ही काटो, एक ऐसे दे दो. एक घरी घ्याव ना, बघू ना. फोडू असंच. मी पेरू घेतलाय आता, भूक लागले. उसको भी काट के, उसको काट के खाली पैक कर दो. हाँ गोदलिया चौक वगैरे फिरवून आलो सगळं.
आता आम्ही इथं आलो घाटावरून गंगेकिनारे आलोय, सर्व घाट फिरतोय, फोटोज वगैरे थोडं काढतोय. कारण आज कुर्ता घातलाय, उद्या घालू की नाही माहित नाही, तर आज सगळं फिरून घेतोय. हे आहे घाट, वेगवेगळे घाट आहेत खूप, लाईट बाजूबाजूला सर्व घाट आहेत. ह्या इकडे आहे गंगा नदी. आता पुढे विश्वनाथ मंदिर आहे, इकडे थोडं हळूहळू जातो, एकदा तिथे फोटो काढतो. कारण दर्शन घ्यायला आम्ही इव्हिनिंगला बांधणार, आता दर्शन नाही घेणार. सर्व दर्शन आम्ही रात्री घेऊ, कारण रात्री गर्दी असणार. आता जर गर्दी गेली ना, दर्शनाला गेलो ना आता जर आम्ही, तर आता दर्शनाला गेलो तर आम्हाला खूप गर्दी भेटणार, 1-2 लाईक 3-4 तासाची गर्दी भेटणार. आणि थोडं गोदलिया चौकला गेलतो, तर तिथं आईसाठी थोडं शॉपिंग केलंय. आई पण खुश होईल, बघूया तिला आवडतं की नाही. तर आता मी घेतले तर आवडणारच. इकडे सर्व आता गर्दी आहे. रात्रीचं आणि सकाळी जर अर्ली मॉर्निंग आलो ना, तर इथे आपल्याला गर्दी भेटत नाही, खूप गर्दी कमी असते. आता जर तुम्ही दुपारनंतर आलात ना, लाईक 10 नंतर, तुम्हाला खूप गर्दी भेटणार, लाईक तुम्हाला पाय ठेवायला पण जागा नसते. Few inches later. दाद्याचं घड्याळ तुटलं. दाद्या 50 रुपये. मुनीर स्टेशनचा रास्ते का माल सस्ते में, दिवा का रास्ते का माल सस्ते में. तुटलं भाई, पाणी पण दाखवा आतमधला आहे दिव्यातला खाडीतला. लाकडं मागू का? मणिकर्णी का बाजूला लाकडं मागू का? मारतायत, मस्ती करतायत, काम धंदे नाहीत दोघांना पण. रोहित मित्र तुझा तर आम्ही फिरून वगैरे सगळं आलो. आता थोडं घरी जातो, चार्ज लावतो आणि 4 वाजता आम्हाला जायचंय गंगा आरती बघायला. फ्रंट रोलला बसायचंय, त्यामुळे आम्ही थोडं लवकर होतो. कारण काल आम्ही गेलेलो ना गाडीमध्ये, फोटोचे आम्हाला 200 रुपये द्यावे लागले, पण दर्शन एवढी पाहिजे तशी भेटली नाही. तर आता बघतो, आम्ही आराम करून जातो. आता मी आलो घरी, थोडा मोबाईल चार्ज लावतो. 4 वाजेपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. 4 वाजता इकडून निघतो, डायरेक्ट जाऊन मग दशाश्वमेध घाटला बसतो, कारण तिथे आरती चालू होणार आहे. त्यानंतर मग आम्ही रात्री जातो विश्वनाथला. हॅलो गायज, वी आर गोइंग बॅक टू द ट्रिप. आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा गंगा आरती बघायला, लवकर चाललोय. आज पण आम्ही आलो गंगा आरती बघाय, पण आज पण आम्हाला लेट झालं. पण आज आम्हाला इकडे मागे बसायला मिळालं आहे, तर आम्ही इथं स्टेअर्सवरती बसलोय. काल आम्ही तिकडे समोर बसलेलो. बघता बघता रात्र पण झाली आणि बघा किती गर्दी वाढली ती. आज तर कालपेक्षा जास्त माणसं आले तिथे. पण आज आम्ही कालपेक्षा थोडे जवळ बसलो, त्यामुळे आम्हाला थोडा व्ह्यू चांगला दिसतोय. काल आम्ही बोटीमध्ये बसलेलो. A few moments later. आम्ही सेम कालच्याच प्लेसला आलो आहे आज पण जेवायला. काल इथे चांगलं बनवलेलं, टेस्ट छान होती. तर आता गंगा आरती वगैरे बघितला नाही आम्ही. आता इथे जेवून मग पुढे काशी विश्वनाथला चालतो. मी व्हेज थाली मागवले, व्हेज थाली ट्राय करतो. हे भुक्कड तर वी आर बॅक ऑन द घाट्स. आम्ही जस्ट जेवून आलो. आता आम्हाला त्या काशी मंदिरामध्ये जायचं आहे, विश्वनाथ मंदिरात. तर ते इथे ऑरेंज कलरचे, जसं मी काल बोललो ते बांबू आहे, तिथे आहे काशी विश्वनाथ मंदिर. तर तिथे जातो. आज बघतो की लाईन वगैरे कशी काय आहे. जरी आज लाईन असेल तरी मला आज दर्शन तर करायचंच आहे, कारण उद्यावरती आम्ही डिपेंड नाही राहू शकत. मे बी उद्या नाही भेटलं तर आमचं परत प्रॉब्लेम होईल, कारण उद्या आमचा लास्टचा दिवस म्हणजे होल लास्टचा दिवस असणार आहे. कारण परवा आम्ही इव्हिनिंगला निघणार आहोत, तर थोडा प्रॉब्लेम होईल. म्हणून आज ट्राय करतो. मी तुम्ही आहोत इथं मोबाईल अलाउड नाही आहे, तर मी मोबाईल ठेवतो आहे आता आतमध्ये. मे बी जर निघताना जर मला अलाउड झालं तर मी मे बी व्हिडिओ काढीन. पण आता मी आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनाच्या रांगेमध्ये. हे आहे दुर्लभ दर्शन केंद्र. इथे VR थ्रू तुम्हाला दर्शन दिलं जातं. लाईक आतमध्ये कॅमेरा आहे मंदिरामध्ये, तर इथं मग हे VR हेडसेट डोक्यामध्ये घालायचं आणि त्यातून मग ते मला दर्शन दाखवणार. त्यामध्ये सर्व 360 डिग्रीमध्ये तुम्हाला व्ह्यू मिळणार. आमचं आता काशी विश्वनाथचं दर्शन झालं. दर्शन ठीकठाक झालं. आम्ही शयन आरतीसाठी नाही थांबलो, कारण आम्ही ज्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवलेला ना, तो 9:30ला बंद होणार होता. तर आम्ही लवकर आलो बाहेर आणि आधी आमचा मोबाईल वगैरे घेतला. आम्ही शयन आरतीसाठी उद्या येऊ, आमचा मोबाईल घरीच ठेवून जाऊ. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे येऊ, शयन आरती वगैरे बघू. आमचं दर्शन वगैरे प्रॉपर झालं एकदम. आम्ही पाऊण तास फक्त लाईनीमध्ये राहतो, कारण इव्हिनिंगला आलो. इव्हिनिंगला जास्त रश नसते. तर आत्तापर्यंत जेवढं फिरलो त्यामध्ये आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद अँड गुड नाईट.